स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. स्टेप्स इथं मुद्दामून लिहितो. ओके, हा याच्याशी रिलेटेड नाही. पहिला पार्ट येतो आपला ऑफिशियली सेल्फ इंट्रोडक्शन. दुसरा पार्ट येतो आपला कंपनी इंट्रोडक्शन. तिसरा पार्ट पॅरेंट्स इंट्रोडक्शन. हा काही वेगळा मुद्दा म्हणून टॉपिक येत नाही, तेवढं हे नाहीये, तुम्ही समजू शकता. कारण तसं मी माझी ओळख करून दिलेली आहे त्यांना, बरोबर, माझ्या संस्थेची माहिती सांगितलेली आहे. सो आपण कोणाच्या घरात बसलो, तो व्यक्ती काय करतो, त्याचं एज्युकेशन किती आहे, त्याचा जॉब कुठे आहे, आपल्याला प्रोडक्ट विकायचा आहे तर फायनान्शियली विल ही एबल टू परचेस माय प्रोडक्ट और नॉट, बरोबर आहे की नाही. किंवा लास्टला मला त्याला किती वर्षाचा अभ्यासक्रम रेकमेंड करायचा आहे आणि त्याचा इन्कम कमी असेल आणि तुम्ही म्हणणार सर 5वी ते 10वीचा अभ्यासक्रम तुम्हाला घ्यायला लागेल 60,000 रुपयाला फॉर एक्झाम्पल, तर तो घेईल का? तो जर रिक्षा चालवत असेल तर तो 60,000 रुपये तुम्हाला देईल का? 60,000 रुपये EMI मध्ये 6,000 रुपये तो भरेल का? म्हणजे मला हे सगळं, मी ॲज अ सेल्समन, मी जरी ॲज अ काउन्सिलर गेलो तर मला शेवटी एंड रिझल्ट माझा काय आहे की मला तो प्रोडक्ट विकायचा आहे, सेल्स करायचा आहे. सो सेल्स करण्यासाठी मला त्या व्यक्तीची माहिती मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे, कळलं का? सो मग मी जसं माझं कंपनी इंट्रोडक्शन सेल्फ इंट्रोडक्शन झाल्यानंतर मी त्यांच्याशी बोललं पाहिजे की ही मी तुम्हाला सर आणि मॅडम माझी इंट्रोडक्शन तुम्हाला करून दिलं, माझ्या संस्थेबद्दल पण तुम्हाला सगळी डिटेल माहिती सांगितली. याबद्दल तुम्हाला काही डाऊट आहेत का, अजून काही विचारायचं आहे का तुम्हाला, मला तुमच्या मनात काही शंका असतील, काही अजून प्रश्न असतील याच्याशी रिलेटेड तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला शंकांचं निरसन करून मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे, मग ते म्हणतील नाही सर तुम्ही दिली माहिती व्यवस्थित समजली आम्हाला. ओके, तर सर आणि मॅडम जशी मी माझी आणि माझ्या संस्थेची प्रॉपर माहिती तुम्हाला दिली, तर आपला एक चांगलं हेल्दी कम्युनिकेशन होण्यासाठी मला तुमची पण थोडीशी जर इंट्रोडक्शन मिळालं, मला तुमची पण माहिती मिळाली तर खूप बरं होईल. तर सर आपण काय करतात, आपण कुठे जॉबला आहात? ओके, तो सांगणार मी XYZ कंपनीमध्ये प्रायव्हेट जॉब करतो. ओके सर, मग इफ यू डोंट माइंड सर आपलं एज्युकेशन काय झालेलं आहे, एज्युकेशन का विचारायचं, कारण ते मुलाबद्दल किती अवेअर असतील ते मला समजतं, बरोबर आहे. आता तो व्यक्ती जर 5वी 6वी झालेला असेल आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये जर तो झाडू मारायचं काम करत असेल तर शिक्षणाबद्दल तो काय मोठ्या गोष्टी सांगेल किंवा कितपत अवेअर असेल तो. असं म्हणत नाही की नॉन एज्युकेटेड लोकांना अजिबात शिक्षणाची काही व्हॅल्यू नसते, असं नाही. पण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की त्यांचं स्वतःचं शिक्षण कमी असल्यामुळे त्यांचे माइंडसेट हे चुकीचे असतात, अलग लक्षामध्ये. मग ते त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये एवढी व्हॅल्यू देत नाही. खरं म्हटलं तर त्यांना सगळ्यात जास्त व्हॅल्यू असली पाहिजे एज्युकेशनची, कारण त्यांना हे कळलं पाहिजे की माझं एज्युकेशन त्या लेवलला नसल्यामुळे आज मी 10-12 हजार रुपयावरती काम करतोय, रेंटच्या घरात राहतोय, खूप अडचणींना फेस करतोय, वेळेवरती दवाखाना करू शकत नाही, लक्झरियस गोष्टी माझ्या घरात येऊ शकत नाही, मी कधी हॉटेलला दर महिन्याला जाऊन जेवण करू शकत नाही, माझ्या फॅमिलीला पिकनिकला नेऊ शकत नाही, मुलांचे बर्थडे मोठे मोठे करू शकत नाही, काय मी आयुष्य जगतोय. तेच जर माझं एज्युकेशन चांगलं असतं, एका वेगळ्या डेझिग्नेशनला मी जर असतो, वेगळ्या कॅलिबरवर असतो, तर माझं आयुष्य किती वेगळं असतं. उलट अशी मेंटॅलिटी व्हायला पाहिजे आणि मुलांच्या एज्युकेशन मध्ये त्यांनी उलट जास्त कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. तर काही ठिकाणी असतं असं, पण बऱ्याच ठिकाणी नॉन एज्युकेटेड पालकांचा उलटा हा व्ह्यू नसतो आणि ते एज्युकेशनला व्हॅल्यूज देत नाही, बरोबर आहे. मग मला हे सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कुठून होतील तर त्यांच्या इंट्रोडक्शन मधून, त्यांच्या बोलण्यामधून, त्यांच्या शिक्षणामधून. म्हणून मी 2-4 प्रश्न तिथे विचारणं गरजेचं आहे की सर आपण कुठे जॉब करतात, काय काम करतात आपण त्या ठिकाणी कंपनीमध्ये. ओके, सो तुमचं एज्युकेशन किती झालेलं आहे, मॅडम तुम्ही काय करतात, हाऊसवाईफ आहात, अच्छा तुमचं काय एज्युकेशन झालेलं आहे, ओके मॅडम ठीक आहे. मग आता मॅडम सांगतायत की माझं एज्युकेशन 7वी झालेलं आहे, मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये जातो, वडिलांचं एज्युकेशन 12वी झालेलं आहे, पण वडील दिवसभर ऑफिसमध्ये असतात, सकाळी 7ला जातात, रात्री 10ला येतात. सो ऑब्विसली मी कॉमन सेन्स वापरून मी प्रश्न करू शकतो की मग आता मॅडम दादाच्या अभ्यासामध्ये रोजचं कॉन्ट्रीब्युशन कोण देतं. ऑब्विसली सर तर बाहेर असतात, सो तुम्हीच देतात का, तुम्हीच लक्ष घालतात का, हा प्रश्न का इम्पॉर्टंट आहे. कारण मे बी त्या फॅमिलीत अजून कोणी व्यक्ती राहत असेल आणि तो त्या मुलाच्या अभ्यासावरती फोकस करत असेल, जो शिक्षण घेतोय. समजा त्या घरात त्यांची एखादी भाची आहे जी इंजिनिअरिंग करते आणि ती इंजिनिअरिंग करते तर ती मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष देते, पण मी हा प्रश्न विचारलाच नाही. मग मॅडम तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देता की कोण लक्ष देतं.
मग ती त्या मिनिटाला घरात नसते. आपण 2 तास काउन्सिलिंग करतो, सगळं करतो, अभ्यासक्रम दाखवतो. ते 2-2.5 तासाची मेहनत गेल्यानंतर पालक काय सांगतात, नाही ऍक्च्युली ना सर कसं आहे, त्या आमच्या दादाचा अभ्यास ती बघते, ती भाग्यश्री आमच्या घरात माझी भाची आहे, ती इंजिनिअरिंग करते, ती आम्हाला काय आमचं शिक्षण नाही, आम्हाला हे काय कळत नाही, ती बघते. ती आता गावी गेली 2 दिवस नाहीये, मग आम्ही तिला विचारतो. आता तिने तुमचं काय ऐकलंच नाही, तुम्ही जी माहिती सांगितली नवीन सगळी, शाळेचा काय प्रॉब्लेम, ट्युशनचा काय प्रॉब्लेम, मुलाच्या अभ्यासातले एवढे प्रॉब्लेम काढतात तुम्ही, सगळं दाखवतात, तिथं सीन क्रिएट करतात, पिक्चर क्रिएट करतात, आणि ज्याने तो पिक्चर बघायला पाहिजे तो नक्कीच नाही दिसतो. काय झालं तुमच्या डेमोचं, वाया गेला, एनर्जी वाया गेली, पैसे तर भेटणार नाही. म्हणतो सर तीच ठरवणार, आम्हाला काहीच कळत नाही याच्यामध्ये. सो मी जर पहिलेच प्रश्न विचारले की कोण बघतं अभ्यास, तुम्ही लक्ष देतात का, आणि त्यांनी जर सांगितलं आमका व्यक्ती तो लक्ष देतो, मग ते कुठे, ते नाहीत का आज, मग ते आहेत का घरात, मग त्यांना बोलवा. कारण जर अभ्यासात ते लक्ष देत असतील तर फक्त तुम्ही ऐकून काय फायदा नाहीये. तर त्याच्या अभ्यासाबद्दल त्यांना माहिती आहे, मी अभ्यासाबद्दल बोलायला आलोय, त्याचा अभ्यास चुकीचा आहे का बरोबर आहे ते बघायला आलेलो आपण, त्याला कोणते विषय अवघड जात आहे ते आज आपण डिस्कस करणार आहे, त्याचे ते विषय का अवघड जात आहे ते आपण बोलणार आहे, त्याचे विषय कसे सोपे होऊ शकतात ते आपण बोलणार.